एका साऊंडच्या ओपनिंगसाठी 40+ ऑपरेटर आणि तेही आपल्या वांगीमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शिर्या. मागचं 4-5 दिवस ब्लॉग न टाकणं मागचं कारण म्हणजे आपलं फोनचं स्टोरेज. या आठवड्यात आपण एक वेडिंगचं शूट घेतलंय, त्यामुळे डायरेक्ट तिथनं शूट झालं डायरेक्ट घरी आणि घर ते डायरेक्ट शूट. आणि त्यामुळे एक आपल्याला मॅटर झालेला, कारण आपल्या फोनचं स्टोरेज पुरत नव्हतं. ब्लॉग टाकायला कंटेंट तर आपल्याकडे लय होता, पण विषय असा झालेला शूटला आपल्याला काय स्टोरेज पुरत नव्हतं. त्यामुळे आपण A to Z फोटो आणि व्हिडिओ सगळं डिलीट केलेलं. त्यामुळे माझा एक तुम्हाला सल्ला आहे, जर तुम्ही कुठला आयफोन घेणार असाल तर 256 किंवा त्यापेक्षा जास्त घ्या. 128 नादात कधीच पडू नका. तुम्ही जर पर्सनल यूज साठी पण जर 128 घेणार असेल तर खरंच घेऊ नका, कारण मला माहिती आहे रोज एक स्वतःचा फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतोय मी. आणि त्यात आता रविवार, त्यामुळे आज म्हणलं लय उशीर झोपून चालायचं नाही. त्यात आपल्याला एक स्टोरेज क्लिअर करायचं आहे आणि गावात कपडे आणायला जायचं इस्त्रीची, कारण आज आपल्याला एका गावदेवच्या शूटला जायचं आहे आणि तिथं साऊंड ओपनिंग पण आहे आज. त्यामुळे घरी येऊन डायरेक्ट आवरला, निघालो डायरेक्ट शूटला. गाडीवर आम्ही चाललेलो तेवढ्यात आपल्याला इकडे एक मिनी धबधबा दिसला. आणि हे काय मिनी धबधबा नाही, कॅनल मध्ये कुठलं तर सरीचं पाणी सोडलं या, पण 2x किंवा 3x करून डायरेक्ट बघितलं, डायरेक्ट मिनी धबधबाच वाटतो या. तिथनं डायरेक्ट आम्ही निघालो साऊंड पशी जाऊन बघितलं तर नुसती गर्दी झालेली, अजून साऊंड काय ओपनिंग झाला नव्हता. आणि तेवढ्या साऊंड ओपनिंग पण झाला. आपल्याला काही लय साऊंडचा नाद नाही, पण जर साऊंड क्लीन अँड क्लिअर वाजला मग लय आपल्याला खट्ट वाटतो. आणि तसा हे साऊंड वाजत होता. आणि त्यात मेन विषय म्हणजे गावदेव दिवशी सिने साऊंड ओपनिंग ठेवलेलं. गावदेव ही सायलराच्या बहिणीच होतं आणि त्याच्यात आपल्याला शूट करायचं होता. तिथनं सगळा गावदेव पूर्ण झालं, आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. घरी जायला आम्हाला काय 12च वाजलेल्या आणि त्यात भुक्का पण निभार लागलेल्या, त्यामुळे म्हणजे डायरेक्ट दूध पिऊनच घरी जावं. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.